त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी काम करतायत। भावांतर योजनेच्या माध्यमातून हमी भावापर्यंत आपल्याला पोहोचता येईल का? त्या ठिकाणी पाहिजे तो पर्याय असेल का? विलासजी मला बोलायला सांगितलं। होय होय विलासजी मला सांगितलं बोलायला। हो हो भावांतर योजनेच्या माध्यमातून आपण हमी भावाचा जो संकल्प आहे तो पूर्ण करू शकतो का, किंवा तिथपर्यंत तो दिलासा मिळू शकतो का? नाही, इथे सरकारी पक्षाने जी बाजू मांडली आहे मुळामध्ये अशी मांडली की सरकार काहीच करत नाही असं नाही। सरकारनं 4 योजना आणल्या म्हणजे सरकार काय आमच्यावर उपकार करत नाही। सरकारला निवडून दिलंय, आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलंय, त्यामुळे सरकारी पक्षाकडून आम्हाला उपकाराची भाषा अजिबात नकोय। दुसरा प्रश्न असा आहे की हमी भावाने खरेदी करण्याची जर सरकारची ऐपत नसेल तर सरकारने हमी भाव खरेदी केंद्र बंद करावे, तर डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून जावे। दुसऱ्या बाजूला सरकारी खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतोय, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि यांनी आयात निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीत जे सांगितलं की ते करावं लागतं आणि ते असे निर्णय घ्यावे लागतात, काही नाही। पोल्ट्रीच्या लॉबीच्या प्रेशर खाली आणि तेल उत्पादकांच्या प्रेशर खाली सोयाबीन उत्पादकांना मारायचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि गृहमंत्र्यांकडे सगळे निर्णय आहे। वाणिज्य मंत्र्यांकडे आम्ही वेळोवेळी बैठका केल्या, त्यांनी सांगितले हमारे हात में नहीं है, ये सब अमित भाई के हात में है। म्हणजे उद्योगपतींचं भलं करण्याच्या अनुषंगाने निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि आम्हाला फुकट्या योजना नको, आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे। स्वामीनाथनची शिफारस आहे C2+50 C2+FL म्हणजे उत्पादन खर्च अधिक 50% नफा, या सूत्रानुसार भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरं मला यांना सांगायचंय की वाढवणच्या बंदराला द्यायला तुमच्याकडे 2500 कोटी रुपये आता आहेत। आमदार खासदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की तुम्ही कायमच म्हणता की आमच्या तिजोरीत पैसे नाही, हा दुटप्पीपणा चालणार नाही। सरकारची बाजू मांडत असताना गावगाड्यातला शेतकरी आज मरणाच्या दारात रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत, ही जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल।